नमस्कार. एका ताईंची इच्छा होती, की ताई मला तुमच्या परवाच्या कवितेमधल्या 2 ओळी खूप आवडल्या. त्या संदर्भात तुम्ही बोलावं आणि लाईव्ह यावं. परंतु माझा मोबाईल प्रॉब्लेम असल्यामुळं मला लाईव्ह काही येता आलं नाही. पण त्यांची इच्छा आणि माझ्या श्रोत्यांची इच्छा म्हणजे श्रोते रसिक आहेत म्हणून कवी असतो. रसिकांच्या टाळ्या असतात म्हणून कवितेला दाद असती आणि ऐकणारे असतात म्हणून प्रबोधन असतं. आणि त्या प्रबोधनात तर एका शब्दाचं जरी परिवर्तन झालं तरी सार्थक असतं, ह्या मताची मी आहे. आणि माझी ग्रामीण भाषा, ग्रामीण शैली आणि माझी ग्रामीण जुळलेली नाळ आहे, की संस्कार, संस्कृती आणि परंपरा, रूढी, आजी आजोबापासूनचे ते नातेवाईक, पैसा, आर्थिक परिस्थिती किंवा फाटलेलं आभाळ किंवा हरवलेलं जनगोत अशा माझ्या कित्येक कविता, पैसा ह्यासारख्या गोष्टी, प्रत्येक कविता असो किंवा प्रबोधन असो, आजवरती जे काही टिकले ते माझ्या ग्रामीण भागातील माता भगिनींमुळे किंवा श्रोतेजनांमुळे. माझी पावलं शहराकडे कमी आणि ग्रामीणकडे जास्त वळली जातात. कारण मला ते माझ्या रक्तात दोष आहे किंवा माझ्या रक्तातील तो एक प्रभाव समजा, की मला प्रतिसाद आणि साथ महाराष्ट्रभर मी जेव्हा फिरण्यात येते त्यावेळेस मला मायेची माणसंच मिळत गेली. आणि आजपर्यंत 16 वर्षाचा सोशल मीडियावरचा प्रवास असताना मला यथाकिंचित त्रास झाला नाही. ही केवळ त्यांची पुण्याईच म्हणावं लागेल. कारण परमेश्वराच्या आशीर्वादाने आपल्या संपर्कात येणारी माणसं ही चंदनासारखी असतात, परिसासारखी असतात. आपण आपलं सोनं करायचं की गंजलेलं लोखंड करायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. आणि हेच माझे भावार्थ, जे वास्तव आहे तेच मी मांडत असते. ह्याच्यात कुठलाही मुलामा नसतो किंवा कुठलीही मेकअपची झालर नसते. त्या 2 ओळी कवितेंच्या अशा होत्या ताई. औंदा लेक आपली शहाणी झाली धनी, औंदा लेक आपली शहाणी झाली धनी, तिचा हात पिवळं करायच्यात म्हणे, तिचा हात पिवळं करायच्यात म्हणा. हे माझ्या कानातल्या कुड्या घ्या, बिबिया नाना आणि रुजवा. हे माझ्या कानातल्या कुड्या घ्या आणि बिबिया नाना, खत आणा आणि रुजवा. यंदाचं पीक जोमात आलं की तिचा हात पिवळं करू म्हणते धनी, औंदा लेक आपली शहाणी झाली धनी. हे ऐकून बापाचं काळीज हे ऐकून बापाचं काळीज काय असतं, तो बैलाच्या गळ्यात ढसाढसा पडून रडतो. त्याला आजही ग्रामीण भागातले पुरुष बायकांसमोर रडत नाहीत किंवा किती संकट आले ही केलं तरी ते काळ्या मातीला कवटाळून रडलेले बघितल्यात, बैलाच्या गळ्यात पडून रडलेले बघितल्यात. दिवसभर नांगरतील आणि रात्री बैल दावणीला झुरतो तसा पुरुष झुरत असतो. पुरुषाला समजणं खूप कठीण असतं. मग तो पुरुष व्यावसायिक असू द्या, उद्योजक असू द्या, नोकरदार असू द्या किंवा शेतकरी असू द्या, पुरुष हा कळायला खूप कठीण असतो. आणि त्याच्या भावना आणि त्याचं अभ्यास करेल तेवढा कमी असतो. तो बैलाच्या गळ्यात ढसाढसा पडून रडतो आणि तो बैल रात्री दावणीला झुरतो, की माझा मालक राब राब राबतो आणि माझ्या गळ्यात पडून रडतो, एक मीच त्याच्या जीवाभावाचा आहे. असं त्याला एक आतून हे होतं. ह्या कवितेच्या माध्यमातून मार्मिकता म्हटलं आहे. शेतकरी होणं सोपं नसतं, शेतकरी होणं मुळीच सोपं नसतं. त्याच्या भेगळलेल्या पायातलं रक्तबंबाळ झालेलं रक्त म्हणजे शेतकरी असतो. त्याच्या भेगळलेल्या पायातलं रक्तबंबाळ होणं म्हणजे शेतकरी असतो. 2-2 थेंब तो त्या मातीत पाडतो, त्याचं बीज उगवतं, त्याचं सपान पेरतो. शेतकरी होणं सोपं नसतं. राजकीय पुढारी, राजकीय पक्ष शेतकऱ्यांना पुढं करतात, डोक्यावर घेतात. एक निवडणूक लढली की त्याला कोण विचारतो, कायम राजकारणासाठी बळी जातो तो बी शेतकरीच असतो, बळीराजा असतो. तुम्ही ढाल त्याला बनवता पण त्याच्यासाठी काय देता, योग्य हमीभाव देता की एखाद्या बियाणं फोस निघलं किंवा एखादं खत डुप्लिकेट निघलं तरी त्याचा वाली कोणी नसतो. शेतकऱ्याला ओळखता येणं सोपं नसतं. तो बिचारा इतका स्वाभिमानी असतो की औषध पिऊन मरतो. तो बिचारा इतका स्वाभिमानी असतो की औषध पिऊन मरतो, पण तुमच्यासारखा रस्त्यावर येत नाही किंवा रस्त्यावर कुठं उतरतो. पण तो तुमच्यासारखा रस्त्यावर येत नाही किंवा रस्त्यावर उतरत नाही. तो आंदोलनसुद्धा तुमच्यासारखी करत नाही, तो दिखावासुद्धा तुमच्यासारखा करत नाही. कारण त्याला माहीत असतं 10 दिवस रस्त्यावर बसलो तर माझं घर उपाशी मरतंय, कर्जाचा डोंगर वाढतोय, म्हणून तो रस्त्यावर सुद्धा येऊन उतरत नाही. स्वतः इतका स्वाभिमानी राहतो
की बिना अन्न पाण्याचा त्याग करून जगाचा पोशिंदा असताना सुद्धा कित्येक वेळा त्याच्यात पिठाअभावी, घरात ज्वारी असती पण पिठाअभावी लाईट नसते आणि गिरणीवाला उधारी अभावी पीठ देत नसतो. इतके त्याचे हाल असतात, इतके त्याचे हाल असतात की तुम्ही तिरुपतीला पुजता, बांधावरच्या देवाला कोण विचारतंय? तुम्ही तिरुपतीला लाखो करोडो रुपयाचं दान देता, बांधावरच्या म्हसोबाला कोण विचारतंय? बांधावरचा म्हसोबा म्हणजे साधा सुद्धा नसतो. बांधावरचा म्हसोबा म्हणजे साधा सुद्धा नसतो. जगाच्या पोशिंद्याला त्याचाच तर आशीर्वाद असतो. तुम्ही लाखो रुपयाचं पॅकेज घेऊन ट्रिपा करता, निसर्गाच्या सौंदर्य सानिध्यात फिरता, हिंडता. त्याचं एक पाऊस पडला किंवा दुष्काळ पडला तरी त्याचं लाखो रुपयाचं, 5-10 हजार रुपयाचं सपान अगदी मातीमोल होतोय. शेतकरी ओळखणं एवढं सोपं नसतोय. लेक शहाणी झाल्यानंतर तिच्या लग्नाची घाई करण्यातच तो तिळतिळ मरतो. तुमच्यासारखं तो हायवेला लाखो गाड्या लावून लग्न सुद्धा करू शकत नाही, किंवा तुमच्या यादीत तो नसतो, तुमच्या लग्नाच्या यादीत तो नसतो, त्याला बोलवलं जात नसतं, त्याचा मान सन्मान नसतो, किंवा तुमच्या माईकवरून त्याचं नाव सुद्धा येत नसतं. प्रगतशील बागायतदार म्हणून व्यापाऱ्याला बोलवलं जातं पण शेतकऱ्याला बोललं जात नाही. हीच खंत असते शेतकऱ्यांची. खरं पाहिलं तर शेतकरी होणं पण सोपं नसतं हो. शेतकरी होणं पण सोपं नसतं. त्याचा जीव, त्याच्या वेदना, त्याचा संसार कायम फाटका असतो. आपण त्याला चार चौघात हसायला मोकळे असतो. त्याच्या जीवावर आपण त्याचाच कापूस घेऊन त्याच्या जीवावर खादीचे कपडे घालून मिरवत असतो. त्याच्या शेतातला रक्ताळलेल्या भेगाळल्याने हाताने पिकवलेला कापूस आपण व्यापाऱ्याला लाखो रुपये देऊन खादीचे कपडे अंगात घालून मिरवत असतो आणि त्याच्या फाटलेल्या कपड्याला आपण हिनवत असतो. खरं सांगायचं, आपण किती हुशार असतो, किती बुद्धिवान असतो की त्याच्या पुढं आपण खरंच फिके असतो. शेतकऱ्याला कधी हिनवू नका, कारण शेतकऱ्याची तळमळ ही पावलोपावली त्या बियात रुजलेली असते. शेतकऱ्याची तळमळ पावलोपावली त्या बियात रुजलेली असते. रक्ताचं पाणी करून, घाम करून त्यानं वाढवलेलं पीक व्यापाऱ्याच्या हातात गेलेलं असतं. पीक नसतं जणू ती त्याची पोटची लेकच असते. ते पीक पाणी नसतं जणू त्याच्या पोटची लेक असते. लेक नांदायला लावताना त्याचं भरून येणारं काळीज बघा आणि पीक वाया गेल्यानंतर त्याच्या डोळ्यातून येणारं पाणी बघा. तुम्ही शेतकऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचा असं मला वाटतं, कारण शेतकरी जर जगला तर तो जगाचा पोशिंदा आहे. तो आपल्याला जगवतोय आणि त्याच्यामुळं आज आपल्या ताटात भाकरी आहे. पिझ्झा बर्गरनं करोडो रुपयाची जागा घेतली आणि भाकरीची किंमत मातीमोल होत चालली. पिझ्झा बर्गरनं करोडो रुपयाची जागा घेतली आणि भाकरीची किंमत मातीमोल होत चालली. परवा मी ग्रामीण भागामध्ये गेले होते. सहज त्या दादांना म्हटलं, दादा रोटीऐवजी मला भाकरी मिळेल का? तर ते दादा मला म्हटले, ताई आपल्याकडे सध्या रोट्या आणि राईस एवढंच अवेलेबल आहे, आम्ही भाकरी करत नाही. ग्रामीण भागातल्या हॉटेलमध्ये सुद्धा ही दशा आहे. तुम्ही 40 रुपये किलोनं जर शेतकऱ्याकडनं ज्वारी घेऊन रोटीऐवजी भाकरीचा वापर केला तर त्या बी बिचाऱ्याला 2 रुपये त्याच्या खिशात मिळतील. एक ग्रामीण भागातला सुद्धा शेतकऱ्याला वर घेऊन जाऊ शकना, ही एक दयनीय अवस्था झाली. खरंच शेतकरी जगला पाहिजे. खरंच शेतकरी म्हणजे एक मोठा बागायतदार झाला पाहिजे. आज तागायत कुठलाही पुरस्कार त्याच्या नावाने दिला जात नाही किंवा त्याला पुरस्कारित केलं जात नाहीये. तुम्ही एक उद्योजक म्हणून बिल्डरला पुरस्कार देताय पण शेतकऱ्याला पुरस्कार देत नाही. ज्यांच्या जमिनी घेतो, हडप करतो आणि त्यांना मातीमोल करतो, त्यांना तुम्ही पुरस्कार देताय. किती आपण वाहवत चाललोय, किती दयनीय अवस्था चालली आपली. राजकीय लोकांचे मुलं करोडो रुपयांच्या गाडीत फिरतायत आणि शेतकऱ्यांना उडवतायत, तरी तुम्ही त्याची दखल घेत नाहीये. एवढं आंधळं जग होत चाललंय. भरधाव वेगाने तुम्ही आता मध्ये बघितलं असेल, शेतकऱ्याच्या मुलाला उडवलं, त्याचं कुटुंब अख्खं त्या पोरावर होतं अवलंबून. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्यांची निंदा चेष्टा थांबली पाहिजे. खत आणि बियाणं ह्याच्यावरची फसवणूक थांबली पाहिजे. धन्यवाद.